नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी म्हणजे काय, तलाठीबद्दल माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। तलाठीची कामं कोणती, तलाठी काय काम करतो, तलाठ्याला किती पगार असतो या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। चला मग उशीर न करता सुरुवात करूया। तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यास असतो व निवड स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची होत असते। तर दुसरा प्रश्न असा आहे, तलाठ्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात, तलाठ्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात। तलाठ्यावर नियंत्रण नजीकचे सर्कल ऑफिस मंडळ अधिकारी यांचे असते व त्यानंतर तहसीलदारांचे त्यांच्यावर नियंत्रण असते। तदनंतर आहे महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी हे सांभाळत असतो। महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर हे तलाठी सांभाळत असतो। त्यानंतर आहे गावाचा नमुना क्रमांक 712, 8अ इत्यादींशी तलाठी यांचा संबंध येत असतो। तर हा प्रश्न लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गावाचा नमुना क्रमांक 8अ 712 याची संबंध तलाठ्यास येत असतो। तर त्यानंतर आहे गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद सुद्धा तलाठी घेत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जे शेतीचे जे कामं असतात त्याची जी नोंद आहे त्याची जी नोंद आहे ते तलाठीच घेत असतो। त्यानंतर आहे गाव पातळीवर महसूल गोळा करण्याचे काम सुद्धा तलाठीच करत असतो। तर गाव पातळीवरचा जो कर असतो तो सुद्धा तलाठीच गोळा करत असतो। त्यानंतर आहे शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठ्यास आहे। जर जी एखाद्याची शेती असते, शेतीचे जर वाटणीपत्र करायचे असेल, त्याची जमीन मोजायची असेल, त्याचे अधिकार सुद्धा तलाठ्यास असतो। गाव पातळीवर शिधापत्रिका वाटण्याचे काम सुद्धा तलाठी पार पाडत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये जे राशन मिळत असतं, शिधापत्रिका मिळत असतो, तर ते वाटण्याचे काम सुद्धा तलाठी पार पाडत असतो। तर शेवटचा आणि 10वा प्रश्न असा आहे, तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते, म्हणजेच तलाठी ऑफिसमध्ये म्हणजे तलाठी सजामध्ये ठेवण्यात येते। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।